गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सर्व? मजेत ना? एकदम छान, मस्त मजेत. मीही एकदम छान आणि मस्त मजेत आहे. खूप आनंदात आहे. खूप खूप तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. मॅजिकल मनीषा या चॅनलवरती खूप खूप धन्यवाद देते तुम्हा सर्वांना की तुम्ही भरभरून प्रतिसाद देत असल्याबाबत. म्हणजेच माझ्या सोबत तुम्ही सुद्धा चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक वाचत आहात. वाचताय ना? नक्की वाचताय. आणि तुम्ही त्यामागे कमेंट्स करत आहात, तुम्ही प्रश्न विचारत आहात, त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते. कारण जसं चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक माझ्यासाठी नवीन आहे, तसंच तुमच्यासाठी सुद्धा नवीन आहे. त्यामुळे आपण ह्या जर्नीमध्ये आजचा जवळजवळ 13वा दिवस आहे. ह्या 13व्या दिवसापर्यंत सोबत आहोत. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. आणि आजच्या दिवसाला सुरुवात करण्या अगोदर आपण परमेश्वराचे आभार मानूयात की आजचा आपल्याला सर्वांनाच आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला, या वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद देऊया की ही या ब्रह्मांडामधून येणारी ही वैश्विक ऊर्जा संपूर्ण एनर्जेटिक माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. माझं डोकं, माझ्या डोक्याच्या आजूबाजूचा भाग, मेंदू, सगळं काही एकदम ऊर्जामय बनवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद देऊया आपण आज्ञाचक्राला की हे आज्ञाचक्रात आपलं एकदम ऊर्जामय झालेलं आहे. ब्रह्मांडामधून येणारे नवीन नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन संधी मला मिळत आहेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊयात. आपण डोळ्यांना की या डोळ्यांनी आपण पाहू शकत आहोत, त्यासाठी या डोळ्यांनी आपण वेगवेगळे चित्र पाहू शकतोय, खानाखुणा पाहू शकतो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या कानांनी खूप सुंदर असे आवाज ऐकू शकतोय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपल्या कानांना. खूप खूप धन्यवाद नाकाला, या पिरॅमिडला, ह्या पिरॅमिड मधून आपण ब्रह्मांडामधून येणारं वायुतत्व म्हणजेच हवा, ऑक्सिजन हे आपण आपल्या संपूर्ण शरीरामध्ये घेत आहोत. आणि जे लागत नाही ते निगेटिव्ह बाहेर फेकत आहोत. खूप खूप धन्यवाद देऊया थ्रोट चक्राला की या थ्रोट चक्रात माझ्या जिभेवरती सरस्वती माता वास करते आणि मी विचार, वाणी, व्यवहार आणि सकारात्मक होऊन एकदम पॉझिटिव्ह आणि बाहेर पडते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊया गळ्याला, मानेला, मानेच्या मणक्याला, पाठीला, पाठीच्या मणक्याला की मी माझ्या पाठीचा मणका हा एकदम ताठ आहे आणि मी तो ताठ मानाने जगण्यासाठीच एकदम दृढतेने वापर करत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देऊया हृदय चक्राला. या हृदय चक्रात सर्वांनी मला प्रेम करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मीही सर्वांवर प्रेम करण्यासाठी माझ्या हृदयाला खूप खूप धन्यवाद. 24/7 माझं रक्त शुद्ध करण्यासाठी, दिल धडकण्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या हृदयाला खूप खूप धन्यवाद. मला सगळ्यांनी प्रेम करण्यासाठी, मी सगळ्यांवर प्रेम करण्यासाठी, प्रत्येक एका चूक करणाऱ्या व्यक्तीला माफ करण्यासाठी, माफी मागण्याची ताकद देण्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या हृदयाला. खूप खूप धन्यवाद देऊया आपल्या मणिपूर चक्राला. हे मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र या तिन्ही चक्रांनी आपल्या पोटापासून, बरगड्यांपासून खालपर्यंत संपूर्ण भाग म्हणजेच अं, बरगड्या, दोन्ही ओव्हरीज, किडनी, ओटीपोट, बेंबी, अन्ननलिका, अन्नाशय, त्याचबरोबर आपल्या मांड्या, आपले मणका, पाठ्याचा मणका, कमरेचा मणका, दोन्ही पाय, गुडघे, दोन्ही पंजे, प्रत्येक गोष्ट, आपले गुप्तांग, सगळ्या काही गोष्टी आपल्या निरोगी निरामय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. या तिन्ही चक्रांना खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा ब्रह्मांडीय ऊर्जेला माझं शरीर निरोगी निरामय नित्यानंद बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे पंचतत्वांना खूप खूप धन्यवाद. आकाश, वायू, जल, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या पाचही तत्वांनी जसं ब्रह्मांड बनलेलं आहे, तसंच माझ्या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती आणि मी या पंचतत्वांनीच बनलेली आहे. या पंचतत्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि या पंचतत्व आधारित जी शेती पिकवली जाते, त्याच्यातून जो भाजीपाला, अन्नधान्य आम्हाला मिळतं, त्यासाठी तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माझ्या आई वडिलांचे की त्यांनी माझ्या जगामध्ये आणलं. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला एक भाऊ आणि दोन बहिणी दिल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे, त्याला शत शत धन्यवाद, शत शत शुभेच्छा की त्याने आजपर्यंत मला जी काही प्रेमाची, रागवाची जी काही वागणूक दिली, त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आई वडिलांना पुन्हा एकदा की त्यांनी माझं लग्न मुकुंद बरोबर लावून दिलं. मुकुंदने मला दोन मुली, दोन मुलं, मनस्वी आणि देवांश, दोन्हीही शांत, ब्रिलियंट, टॅलेंटेड, सुंदर अशी मुलं जन्माला देण्यासाठी, माझ्या पोटी देण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद मनस्वी आणि देवांशला, हे मला खूप जीव लावतात, प्रेम करतात, आदर करतात. त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा, मला राहण्यासाठी घर देण्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायणा, मला आजपर्यंत 2 टाइम जेवण्यासाठीची नोकरी दिली. त्या नोकरीला 21 वर्ष पूर्ण झाली. त्या 21 वर्षाच्या पगाराला, प्रत्येक एका रुपयाला मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणला तुमचे. खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत तुम्ही भरपूर काही मला दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या झूम मीटिंगसाठी, मोबाईलसाठी, इंटरनेटसाठी, इलेक्ट्रिसिटी, सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. त्याशिवाय माझी झूम क्रिएट होऊ शकत नाही, डाउनलोड होऊ शकत नाही. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रत्येक एका पुस्तकासाठी, जे पुस्तक माझ्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारं ठरत आहे. त्यातलं हे एक पुस्तक आहे डेल कार्नेगी यांचं, चिंता सोडा सुखाने जगा. या पुस्तकासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. या पुस्तकाने आपल्या मनातील चिंता दूर करण्यासाठी काय करता येईल हे सांगितलं आहे. या पुस्तकासाठी पुन्हा एकदा आपण मनापासून सर्वांचे धन्यवाद देऊया आणि या पुस्तकाला खूप खूप भरभरून शुभेच्छा देऊया, की प्रत्येक व्यक्तीच्या मनातला चिंता दूर करण्यासाठी कसा आपल्याला प्रयत्न करता येईल, यासाठी खूप खूप धन्यवाद देऊया. चला तर मग आज आपण पुस्तकातला हा 13वा धडा बघूया. बदला घेणे एक महागडा व्यवहार. अगदी खरं आहे. बदला घेण्याची मानसिकता जर डोक्यात आली, तर तो माणूस काही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. त्याची अधोगती झाल्याशिवाय 100% राहणार नाही. आपल्या वैरासाठी, आपल्या द्वेषासाठी भट्टी इतकी तीव्र करू नका की तुम्ही स्वतःही त्यामध्ये जळून जाल. बघा किती सुंदर कोट दिलेला आहे शेक्सपियरनी, की तुम्ही दुसऱ्याचा राग मनात धरून रागाचा, द्वेषाची तीव्रता एवढी वाढू नका की तुम्ही सुद्धाच त्याच्यामध्ये जळून राख व्हाल. एवढ्या सुंदर पुस्तकाला खूप खूप मनापासून धन्यवाद. बघा, हे पूर्ण पुस्तक तर मी तुम्हाला सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये 11 पानं आहेत. पण ह्या 11 पानांमध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत लेखकाने, हे मी तुम्हाला जरूर सांगेल. की लेखक काय सांगत आहे यातला मतितार्थ मी तुम्हाला सांगू इच्छिते, की नेमकं काय या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. म्हणजेच तुम्हाला हे पुस्तक नक्कीच वाचावं लागेल. लेखक सांगतात की कुणाबद्दलच शत्रुत्व पाळू नका. दंडे आणि दगड माझी हाडे तोडू शकतात, पण शब्द मला कधीही जखमी करू शकत नाहीत. त्यामुळे द्वेष, राग, तिरस्कार हा करणं प्राधान्याने टाळा, असं लेखकाचा पूर्णपणे मत आहे. त्यांनी तुम्हाला सांगितले की आपल्या वैऱ्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण असे करताना आपण त्याचे इतके नुकसान करीत असतो, त्यापेक्षा जास्त नुकसान स्वतःचे करीत असतो. कारण त्याच्यामध्ये आपला राग, आपला द्वेष, आपलं शारीरिक संतुलन, आपलं मानसिक संतुलन बिघडून जातं. आणि ते बी एकदा बिघडून गेलं की आजारपण आले समजा, दिवस खराब झाला समजा. हे सगळं होऊ नये असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर त्याच्या ऐवजी जनरल आयझनहॉवर करीत होते ते आपण करायला हवे. काय करत होते ते? ते आपल्याला आवडत नाही, त्याच्याबद्दल विचार करण्यात काही एक क्षण वाया घालू नका. जे गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, त्या गोष्टी करण्यासाठी आपला वेळ वाया घालू नका, असं लेखक म्हणत आहे. अगदी खरं आहे. आणि हे समजण्या इतपत आपण सर्वजण शहाणे आहोत. तर चला, मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्या धड्याचा, हा जो 13वा धडा आहे. एक मिनिट हा. त्याचं नाव सांगायचं ते परत. बदला घेणे एक महागडा व्यवहार. बदला घेण्याची जी वृत्ती आहे ती घालवायची असेल, तर काय करायला पाहिजे? या धड्यात लेखक सांगतात, की बदला घेण्याची भावना ही आपल्याला जास्तच नुकसान करते. आपण ज्या व्यक्तीचा राग धरतो त्यात, किंवा ज्याच्यावर सूड उगवायचा विचार करतो त्या व्यक्तींपेक्षा आपणच जास्त त्रास सहन करतो. राग, द्वेष, सूड या भावना आपल्या मनःशांतीला नष्ट करू शकतात. त्यामुळे आपण वारंवार त्या व्यक्तीबद्दल विचार करत राहतो. त्यामुळे आपला आनंद हरवतो. अगदी खरं आहे, आपला आनंद तर आपण हरूनच बसतो. चेहऱ्यावर मुस्कान येणं तर लांबच राहिलं. बरोबर की नाही?
तर आपण ज्या त्रास सहन करतो, नष्ट करतो, मनशांती आपण ह्या राग, द्वेष, तिरस्कारामुळं सूड उगवण्याच्या भावनेने आपण नष्ट करून टाकतो. आपण वारंवार त्या व्यक्तीबद्दल विचार करत राहतो आणि त्यामुळे आपला आनंद हरवतो. लेखक सांगतात, आपण शत्रूवर प्रेम करू शकलो नाही तरी किमान स्वतःवर तरी प्रेम करायला हवं. कारण द्वेष केल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतात. राग धरल्यामुळे झोप लागत नाही, भूक कमी लागते आणि आरोग्यावरही परिणाम होतो. बघा किती महत्वाच्या गोष्टी लेखकाने या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितल्या आहेत. बदला घेण्याऐवजी क्षमाशीलता म्हणजे माफी मागा आणि माफ करा. आणि सकारात्मक विचार ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड करणं खूप गरजेचं आहे. कारण क्षमा केल्याने मन हलकं होतं आणि आनंद वाढतो. लेखक सांगतायत, की आपल्याला न आवडणाऱ्या लोकांवर वेळ वाया घालवू नका. टाईम टेम्परेचर टाइम टेम्परेचर कॉपी. आपण जर सतत द्वेष करत राहिलो तर आपण त्या व्यक्तीच्या नियंत्रणात राहतो. आपले विचार, भावना आणि आनंद त्याच्यावर अवलंबून होतात. त्यामुळे जीवनात पुढे जाण्यासाठी भूतकाळ विसरणे खूप गरजेचं आहे. काल पण आपण सेशन पाहिला. कालच्या धड्यामध्ये जवळ-जवळ तब्बल 14 पानं होती आणि त्याच्यातही तेच आपल्याला सांगितलं, की तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर पाठीमागचा म्हणजे भूतकाळाचा विचार करायचा नाही, भविष्याचा चिंता करायची नाही आणि वर्तमानात जगायचं, वर्तमान क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. आपण आनंदी राहण्यासाठी वाईट गोष्टी सोडून देणं आवश्यक आहे. शेवटी लेखक असं म्हणतात, की शांतता आणि आनंद मिळवण्यासाठी सूड भावना सोडा आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. बदला घेण्याची भावना आपल्यालाच त्रास देत असते. द्वेष केल्याने मनःशांती नष्ट होते. राग धरल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. क्षमा हीच खऱ्या अर्थाने आनंदाची गुरुकिल्ली आहे. स्वतःवर प्रेम करा, शत्रूवर नाही. नको त्या लोकांवर विचार वेळ वाया घालवू नका. द्वेषामुळे आणि द्वेषामुळे माणूस हा मानसिक गुलाम बनतो. भूतकाळ विसरणे आवश्यक आहे. सकारात्मक विचारांनी जीवन सुधारते. आनंददायी सूडभावना सोडणे गरजेचे असते. जर तुम्हाला हवे असेल तर मी जसं नेहमी ग्रॅटिट्यूड लिहिते, तशा ग्रॅटिट्यूडचा काही फॉर्मॅट तुम्हाला मी सांगू शकेन. जर त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स नक्की करा. चला तर मग आजचा चॅप्टर इथं संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना. तुम्ही सर्वजण मनापासून जॉईन झालात आणि ह्याची समरी ऐकलीत त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी. थँक यू. की आपल्या ह्या चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकासाठी, डेल कार्नेगीसाठी, झूमसाठी, मोबाईलसाठी, लॅपटॉपसाठी, इंटरनेट कनेक्शनसाठी खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया.